हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत. राईट फ्रॉम बुल टू बेअर, हाऊ म्युच्युअल फंड्स परफॉर्म इन डिफरंट मार्केट सायकल्स. सिम्पल बघा, कधी कधी मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिला तर एक बुलिश मोमेंटम असतं, कधी कधी बॅरिश मोमेंटम असतं. म्हणजे जर टेक्निकली सांगायचं म्हटलं तर मार्केट एक हायर हाय क्रिएट करत जातो, हाय क्रिएट करतो, पुन्हा प्रॉफिट बुकिंगमध्ये, पुन्हा हाय क्रिएट करतो, पुन्हा प्रॉफिट बुकिंगमध्ये, एक सायकलमध्ये असतो. राईट, जर मार्केट पॉझिटिव्ह न्यूज असेल मार्केटमध्ये तर डेफिनेटली एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळते. तेच जर मार्केटमध्ये हलकीशी नेगेटिव्ह मोमेंटम असेल तर एक बॅरिश सायकल आपल्याला बघायला मिळतो. सो त्यामध्ये म्युच्युअल फंड जो आहे तो स्पेसिफिकली आपण स्वतः अनालिसिस कशा करू शकतो, कशा ओव्हरऑल त्याच्यामध्ये ट्रेड्स बनवू शकतो ते आपण आज डिस्कस करूया. ओके, तर सिम्पल बघा, इंट्रोडक्शन पार्ट आपण थोडा स्किप करूया, डायरेक्टली आपण येऊया बुल मार्केटमध्ये. बुल मार्केटमध्ये काय लिहिलं पहिला तुम्हाला वाचून दाखवतो, त्याच्यानंतर एक सिम्पल वर्ड मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके, a bull market refers to a period in which stock prices are rising or are expected to rise. Okay, it reflects investor confidence, optimism and economic growth. Okay, mutual funds typically see higher returns during a bull market as an asset values increases. Okay, simple बघा, बुल मार्केट काय असतं? बुल मीन्स बुलिश, राईट, सिम्पल. ना जेव्हा आपण मार्केटमध्ये कोणत्याही स्टॉकची प्राइस वाढत असेल किंवा वाढणार असेल त्याला आपण म्हणतो बुलिश मार्केट. सो ॲज अ इन्व्हेस्टर, ॲज अ म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आपल्याला काही युनिट्स अलॉट केले जातात त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलेले. सो जेव्हा जेव्हा त्या स्टॉकची प्राइस वाढते तेव्हा तेव्हा तुमच्या युनिट्सची प्राइस वाढते, तेव्हा तेव्हा तुमचा म्युच्युअल फंड जो आहे तो ग्रोथ करतो. सिम्पल एवढंच आहे ह्याच्यामध्ये. ओके, सेकंड, अ बेअर मार्केट. काय सांगितलं? अ बेअर मार्केट इज अ characterized by a declining stock prices, often accompanied by a pessimism and fear among investor. ओके, सिम्पल बघा, जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये एक फिअर असेल तेव्हा त्याला एक बेअर मार्केट आपण म्हणतो. म्युच्युअल फंड्स मे एक्सपिरियन्स अ लोअर रिटर्न ऑर लुजेस डिपेंडिंग ऑन देअर असेट कंपोजिशन. सिम्पल एक सांगायचं म्हटलं तर जेव्हा आपण मार्केटमध्ये जर तुम्ही जे स्टॉक युनिट्स अलॉट केले आहेत जर त्यांची व्हॅल्यू खाली पडली, डेफिनेटली तुमच्या म्युच्युअल फंडच्या युनिटची व्हॅल्यू खाली पडणार. एक तर तुम्हाला लॉस होणार किंवा एका कमी प्रॉफिटमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड दिसेल. बट टेक्निकली जर तुम्ही पाहिलं तर असं लॉंगर रिटर्नमध्ये तुम्हाला असं नाही बघायला मिळणार. ओव्हरऑल हायर रिटर्न तुम्हाला जनरली जनरेट केले जातात म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्ही एक मोठ्या टाईम फ्रेममध्ये टाईम पिरियडसाठी इन्व्हेस्ट करत तेव्हा. आणि जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो तर डेफिनेटली जो आहे आपण एक लॉंगर व्ह्यूचा विचार करते. ओके, नंतर जर मी परफॉर्मन्स इन बुल मार्केट बघायला म्हटलं तर टेक्निकली जर पाहिलं तर इन बुल मार्केट्स इक्विटी फोकस म्युच्युअल फंड्स टिपिकली आउटपरफॉर्म ड्यू टू द रायझिंग स्टॉक प्राइजेस. फंड विथ हाय एक्सपोजर टू ग्रोथ स्टॉक्स और सेक्टर्स लाइक टेक्नॉलॉजी अँड कन्झ्युमर गुड्स ऑफन लीड द चार्ज प्रोव्हाइडिंग सिग्निफिकंट गेन्स टू इन्व्हेस्टर. सिम्पल आहे, जर चांगले स्टॉक पळतात, मोमेंटम स्टॉकमध्ये जर जास्त असेल तर डेफिनेटली जो आहे तो आउटपुट तुम्हाला जास्त बघायला मिळतो. सेक्टर वाईज जर तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊया. सपोज मला माहिती आहे की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑगस्ट ह्या ज्या महिन्यामध्ये जे आहे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर फार्मा सेक्टरची जी ग्रोथ आहे ते टेक्निकली खूप जास्त होते ॲज कम्पेअर अदर सेक्टर्स. म्हणजे एक चांगला आउटपुट बघायला मिळतो. तेच जर तुम्ही नोव्हेंबर, डिसेंबर, जॅन आणि फेब बघा, तिकडे तुम्हाला जे आहे ना ऑटो एन्सिलरीज जास्त बघायला मिळतील. ऑटो सेक्टर, ऑटो एन्सिलरीज खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला ग्रोथ देताना बघतील. एनर्जी सेक्टर बघा स्पेसिफिकली किंवा FMCG सेक्टर जर पाहिलं तुम्ही ओव्हरऑल वर्षभर चांगलं रिटर्न देतो, कारण FMCG अशी गोष्ट जी ओव्हरऑल आपल्याला लाईफमध्ये लागतेच डेली रुटीनमध्ये. सो असे कोणते सेक्टर ज्या पर्टिक्युलर स्टॉक्स कोणते आहेत जे त्या पर्टिक्युलर मंथमध्ये चालत आहेत त्या बेसिसमध्ये जर मी इन्व्हेस्टमेंट केली तर डेफिनेटली मी आउट परफॉर्म करीन. जर मला दिसतं की फार्मा सेक्टर ह्या महिन्यामध्ये तर मी फार्मा सेक्टरचे जास्त इन्व्हेस्टमेंट करीन, नंतर मी ते सगळे शिफ्ट करणार डायरेक्ट वेगळ्या सेक्टरमध्ये. सो मी एक आउट परफॉर्म करू शकतो आणि एक चांगला रिटर्न जनरेट करू शकतो बिकॉज ऑफ दिस थिंग्स. राईट, त्यानंतर आहे परफॉर्मन्स इन अ बेअर मार्केट. तेच सिम्पल लॉजिक आहे. जर मला माहिती आहे की जास्त जो आहे तो बेअर मार्केटमध्ये परफॉर्मन्स आहे, स्पेसिफिकली फंड्स जास्त खाली पडत आहेत, सो इकडे काय होणार आपल्याला की लॉसेस थोडेफार बघायला मिळतील. राईट, कारण आपण इन्व्हेस्टमेंट जी पर्स्पेक्टिव्हने बघतो तो एक लॉंगर व्ह्यू, एक बुलिश व्ह्यूने बघतोय. पण बिकॉज ऑफ दिस तुम्हाला जो आहे इकडे थोडाफार लॉस किंवा एक कमी प्रॉफिटमध्ये बघायला लागेल. बट टेक्निकली एक शॉर्टर पिरियड ऑफ टाईममध्ये तर मार्केट पडणार जास्तीत जास्त 2, 3, 4 वर्ष. 4 वर्ष पण मी मॅक्झिमम बोलते. पण तो जर पडला त्यांच्या तर तो तेवढाच फास्ट कव्हर करणार, रिकवर करणार तेवढेच फास्टमध्ये मोमेंटम. कोविड एक्झाम्पल घ्या. राईट,
कोणत्याही पॅन्डेमिक, कोणत्याही वॉर सिच्युएशन घ्या, मार्केट जास्तीत जास्त 1-2-3 वर्ष जास्तीत जास्त खाली पडेल फॉलमध्ये, जोपर्यंत एक ग्लोबल फॉल नाही जास्त, राईट. जरी तो आला तरी तो शॉक ॲब्झॉर्ब करणार आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच ह्याच्याने तो वरती जाणार. सो टेक्निकली जो आहे तो इकडे कुठेतरी मोमेंटम तुम्हाला बघायला मिळेल, राईट. सो बेअर मार्केटमध्ये लॉसेस थोडेफार होऊ शकतात किंवा कमी प्रॉफिट तुमचा होऊ शकतो. इथे जर बघायचं म्हटलं तर की फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग परफॉर्मन्स असेट अलोकेशन. सिम्पल बघायचं म्हटलं तर असेट्स आपण कोणते अलॉट करून घेते स्वतःला, कोणत्या ह्याच्यात शिफ्ट करते ते आहे इथे. त्यानंतर आहे मॅनेजमेंट स्टाईल ॲक्टिव्ह वर्सेस पॅसिव्ह. ॲक्टिव्ह फंड्स म्हणजे ॲक्टिव्ह फंड मीन्स फॉर तिकडे जास्त रेग्युलर रिसर्च होते, तुम्हाला तुमचे फंड्स कोणत्या म्हणजे कोणते इन्व्हेस्ट करायचे, कुठे इन्व्हेस्ट करायचे, ज्याच्यामध्ये ॲक्टिव्हली रिसर्च करतात फंड मॅनेजर. पॅसिव्ह फंड म्हणजे जास्त रिसर्च करायची गरज नाही, एक इंडेक्स फंडला आपण पॅसिव्ह फंड म्हणू शकतो की स्पेसिफिकली आहे जिकडे फंडच्या परफॉर्मन्स मोमेंटम निफ्टी सेन्सेक्सच्या मोमेंटमवरती तुमचा फंडचा मोमेंटम असतो, तिकडे जास्त रिसर्च तुम्हाला लागत पण ॲक्टिव्हमध्ये तुम्हाला लागते. सेक्टर एक्सपोजर जसं मी सांगितलं की सेक्टर वाईज रिसर्च इथे केली जाते. इंटरेस्ट रेट अगेन चांगला इंटरेस्ट रेट स्पेस बेसिसवरती. मार्केट सेंटिमेंट बुलिश आणि बॅरिश. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. कन्क्लुजन काय ते सिम्पल बघ मी सांगायचं म्हटलं तर म्युच्युअल फंड ऑफर varying performances based on the market conditions. Understanding the dynamics of bull and bear market help investor to make informed decision. Active management and diversified portfolio analysis provide a resilience in volatile market. Simple बघा, खूप सारे फंड्स आहेत, ॲक्टिव्ह फंड आहेत, पॅसिव्ह फंड आहेत, डायरेक्ट फंड आहेत, इनडायरेक्ट फंड आहेत, सेक्टर फंड्स आहेत, बरेच फंड आहेत. तुम्हाला ज्या डेटा पॉईंटवरती ट्रेड्स बनवायचे आहेत, तुमचा जो रिस्क प्रोफाईल काय ते बघा. जर सपोज मला एखादी लँड घ्यायची काही वर्षाने, 4-5 वर्षाने, 7-8 वर्षाने सपोज, आणि मला त्यासाठी फंड घ्यायचा, मग थोडाफार ना एक हायर रिटर्न फंडमध्ये जाईन, थोडाफार. ओके, नॉट दॅट मच रिस्की, नॉट दॅट मच स्पेसिफिकली लोअर स्पेसिफिकली रिटर्न फंड. एक मिड टाईम एक फंड बघीन ज्यामध्ये मला एक चांगला रिटर्न पण मिळेल आणि लोअर रिस्क पण असेल, कमी माझा तिकडे एक्सपेन्स रेशिओ असेल. सेकंडली जर मला सांगायचं म्हटलं ह्या गोष्टीमध्ये तर सपोज जर तुम्ही एक मोठा गोल आहे 10-15 वर्षासाठी, मला फक्त एक वेल्थ माझी क्रिएट करायचे फॉर नेक्स्ट 10-15 इयर्स, एक नॉर्मल फंड इंडेक्स फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलास खूप चांगली गोष्ट आहे. किंवा एखादा तुम्ही डायरेक्ट फंडमध्ये किंवा एखाद्या इक्विटी फंडमध्ये जरी तुम्ही इन्व्हेस्ट करा तरी तुम्हाला खूप चांगला रिटर्न बघायला मिळतो. ओके, सो डिपेंड्स अपॉन, मी बऱ्याच व्हिडिओज म्युच्युअल फंडवरती बनवले आहेत, कोणता फंड कसा सिलेक्ट करायचा, काय काय बघितलं पाहिजे, जर तुम्हाला त्यापासून एकदा व्हिडिओ लायब्ररी चेक करा, खूप काही डिटेल व्हिडिओज मिळतील. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन फर्स्ट. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.